नमस्कार सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज कालाष्टमी, आज अष्टमी आहे आणि आजपासून 2 दिवसावरच अगदी दिवाळी आलेली आहे। अष्टमी, नवमी, मग दशमी आणि मग एकादशी। एकादशीच्या दिवशी वासुबारस आहे। आजपासून जे दिवाळीचा सेवा चालू झालेली आहे 8 दिवसाची, मी मागच्या वेळेस व्हिडिओ टाकलेला आहे। ती सेवा जे मी केलेली आहे ती मी तुमच्यासोबत प्रत्यक्षात व्हिडिओ दाखवत आहे। इथं माता लक्ष्मीची आजपासून आपल्याला सर्वात महालक्ष्मीची प्रिय सेवा आणि उच्च कोटीची सेवा जी आहे ही माता लक्ष्मीच्या पावलांची आहे। चला तर मग सुरुवात करूया। बाहेर दररोज आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची, गायीची पावलं काढायची, रांगोळी काढायची आणि स्वास्तिक काढायची। ही दररोजच माझ्या बाहेर हे असतं, पण आज पण मी सकाळच्या टायमाला उठून बाहेर रांगोळी काढली, पावलं काढलेत। आता त्याची पूजा करूया। कशी पूजा करायची ते दाखवते। चला तर मग सुरुवात करूया। पूर्ण व्हिडिओ पहा। इथं मी साहित्य घेतलेलं आहे। खूप हवा सुटली म्हणून थोडा दिवा शांत झाला, परत लावला मी। आता इथं माता लक्ष्मीची पावलं जे आहे काढलेली, तर माता लक्ष्मीचा जप करत करत आपल्याला कुंकाची, हळदी कुंकू, कलर, रांगोळीनं कोणत्या पण ह्याने तुम्ही लक्ष्मीची पावलं दररोज आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे। अष्टमीपासून तर अमावस्यापर्यंत ही 8 दिवसाची सेवा आहे आणि ही घराघरामध्ये सेवा झाली तर माता लक्ष्मीची प्रिय सेवा आहे। ही 8च दिवस सेवा करायची असते। ही सेवा केल्याने माता लक्ष्मी त्या घरावर कृपा आशीर्वाद देते, त्या घरामध्ये स्थिर राहते, त्या घरामध्ये कधीच पैशाची धनाची कमी पडत नाही। इथं गायीची पावलं काढलेली आहे। इथं शुभ्रताचं प्रतीक म्हणून स्वास्तिक काढलेलं आहे। छोटीशी रांगोळी दररोजच असते तर छोटीशी रांगोळी काढलेली आहे। असं आपल्याला दररोज काय करायचं आहे, धूप ओवाळायचं आहे, दीप ओवाळून घ्यायचा आहे। जी प्रकारची फुलं आहे ती फुलं ओवाळून घ्यायची आहे। आता समोर कॅमेरा केला म्हणून तुम्हाला उलटं दिसत असेल, तर इथं मी धूप ओवाळून घेतलेला आहे। लक्ष्मीच्या पावलांची पूजा केलेली आहे आणि गाईच्या पावलांची पूजा केलेली आहे। हे दररोज उंबरठ्यावर दोन्ही बाजूला आपल्याला दोन्ही साईडला माता लक्ष्मीचे दररोज प्रत्यक्षात व्हिडिओ का दाखवले की ही सेवा साधी आणि सोपी आहे। जर तुमच्यापर्यंत मागचा व्हिडिओ पोहोचला नसेल तर आता कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर तुम्ही या क्षणापासून सुद्धा ही सेवा या दिवसापासून सुद्धा चालू करू शकता, कारण सेवेला कुठलंही बंधन नाही, ती वाया जात नाही, ती फळीतच होते, फळ मिळतं त्याचं। हळदीचं लेपनसुद्धा तुम्ही दररोज करू शकता 8 दिवसामध्ये। पण ही सर्वात उच्च कोटीची जी सेवा आहे तर ही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये म्हणजे दिवाळीचा जे संच आपण मागवतो त्याच्यामध्ये 1000-1200 रुपये घालतो, त्याच्यामध्ये हेच सामान भेटतं। तर साधा आणि सोपा आपल्या घरातल्या घरात करू शकता। मी का तो बॉक्स मागवलेला नाही, पण घरातल्या घरात जे माझ्याकडे सामान आहे त्यानंच केली, कारण देव कोणताही म्हणत नाही की मला हे आणून द्या, ते आणून द्या, हे करा, ते करा। आपल्या घरामध्ये देवपूजेचं सामान आहे त्यांनी सुद्धा करू शकतो। आता ही पहिली सेवा झालेली आहे। उंबरठ्यावर माता लक्ष्मीचे पावलं काढायचे, गायीचे पावलं काढायचे आणि दररोज माता लक्ष्मीच्या आगमनासाठी 8 दिवस आपल्याला बाहेर घराच्या दिवा लावायचा आहे आणि मग घरामध्ये यायचं। घरामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम आपल्याला 8 दिवस आपल्या घरातली, आता महालक्ष्मी पूजन जे आहे म्हणजे अमावस्याच्या दिवशी, तर 8 दिवसामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी, अलक्ष्मी घराच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला आपल्या घरातला जो कर्कश आहे, जे दरिद्री आहे, त्याच्यासाठी हे गोमित्र आहे। हे गोमित्र दररोज सकाळी आणि संध्याकाळी न विसरता आजपासून तर दिवाळीपर्यंत हे दररोज आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे। चारही कोपऱ्याला, चारही बाजूला, मुख्य दरवाजापासून तर शेवटच्या रूमपर्यंत आपल्याला दररोज न विसरता हे गाईचं गोमित्र रोज आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे। तुम्ही ही सेवा पाहिली तेव्हापासून सुरुवात करा, खूप फरक पडते। घरामध्ये नकारात्मकता असते ती दूर होते, घरामध्ये भांडण तंटा असेल तर ते थांबतं, घरामध्ये अलक्ष्मी थांबलेली असेल तर ती निघून जाते, घरामध्ये कोणाची म्हणजे नजर लागली असेल बाहेरची ती नष्ट होऊन जाते। गोमित्र इतकं पॉवरफुल असतं, तर हे गोमित्र शिंपडायचं। आता हे गोमित्र शिंपडून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 8 दिवसाची सेवा काय करायची आहे, कमलगट्ट्याची माळ आहे, त्याचे 16 मणी आपल्याला पाहिजेत। हे सहजपणे आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये देवपूजेच्या मिळून जातात। असे 16 मणी घ्यायचे आहे। जी मागच्या व्हिडिओमध्ये सेवा हजारो लोकांनी ही सेवा व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, पण हे प्रत्यक्षात व्हिडिओ बनवून दाखवते मी। आता हे आपल्याला दररोज आपल्याला 2 मणी घ्यायचे आणि आपल्याला एक असा रिकामा डबा पाहिजेत। तुम्ही कोणताही डबा घेऊ शकता, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा। 16 मणी घ्यायचे। आता हे 16 मणी मी मोजते इथे। तर हे 16 मणी, हळदी कुंकू, अक्षदा, थोडे फुलं आणि एक आपण जे माळ जपतो, जे मंत्र म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला एक माळ पाहिजेत आणि ही सेवा आपल्याला देवघराच्या समोर बसूनच करायची आहे। आता इथं हे 2 मणी मी घेतलेत,
इथं 16 मणी बाजूला आहेत, त्याच्यातले 2 मणी आपल्याला 8 दिवसाची सेवा, 8च दिवस ही सेवा करायची, 2 मण्यांची पूजा करायची कमळगट्ट्याच्या. लक्ष्मी प्रिय माता लक्ष्मीला कमळाचं फूल खूप प्रिय आहे. तर कमळाचं फूल आपण वाहू शकत नाही म्हणून 2 कमळगट्ट्याची माळ आपण वाहतो. तर आता माईच्या मण्यांची 2 मण्यांची पूजा झालेली आहे. हळदी कुंकू लावलं, माता लक्ष्मीचं आवाहन करायचं. माता लक्ष्मीची पूजा करताना मण्यांची माता लक्ष्मीचा जप करायचा. ओम महालक्ष्मी नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजननी नमो नमः हा जप करायचा आहे. आणि हातामध्ये मणी पकडायचे आहेत पूजा करून झाल्यानंतर. मग आपल्याला विशेष म्हणजे महत्त्वाचं म्हणजे गायत्री मंत्र 16 वेळा ह्या हातात मणी धरायचे आणि आपल्याला 16 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे. त्याच्यानंतर कमलातक मंत्र जे आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर षोडशी मंत्र आहे तो 16 वेळा म्हणायचा आहे. ह्या 4 सेवा आपल्याला हातामध्ये माळ आणि हे मणी घेऊन या मण्यामध्ये हे माळीचे मणी आणि हा जप आपल्याला 16 वेळा म्हणायचा आहे. त्याच्या वेळेस तुम्ही श्रीसूक्तम पण ॲड करू शकता आणि नाही केलं तरी चालेल. आता इथं स्वामी समर्थ महाराजांचा जप आणि एकच माळ करायची आहे आणि तुम्ही काळभैरव अष्टकसुद्धा बोलू शकता. सेवा कोणत्याच वाया जात नाही. अशी ही सेवा आपल्याला दररोज आपली सकाळी उठलं, आपले कामं आवरले किंवा कामाच्या पहिले ब्रह्ममुहूर्तावर उठूनसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. आता हे मणी आपल्याला म्हणजे 16 वेळा म्हणजे कमलात्मक मंत्र आहे तो 16 वेळा म्हणून झाला, गायत्री मंत्र म्हणून झाली, परत हे एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप म्हणून झाला की हे मणी आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे. हा डबा जो आहे तर परत देव मंदिरामध्ये ठेवायचा. आता दुसऱ्या दिवशी सुद्धा असेच 2 हातामध्ये मणी घ्यायचे आणि ह्या 4 सेवा करायच्या. परत हे 2 मणी दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या डब्यात ठेवायचे. असे दररोज हे 16 मणी घेतलेले आहेत. हे 16 मणी आपल्याला दररोज त्या डब्यामध्ये टाकायचे. आता हे दुसरा दिवस, असे 8 दिवस, हे 8 दिवसाचे रोजचे 2-2 मणी म्हटलं तर 16 मणी होतात. आणि हे 16चाच शुभ अंक आहे माता लक्ष्मीची, म्हणजे आपल्या घरामध्ये आगमन आणि माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी ही सेवा खूप उच्च कोटीची आणि माता लक्ष्मीला प्रिय असलेली सेवा आहे. तर आता ही मणी 16 वेळा म्हणून झाल्यानंतर अमावस्याच्या दिवशी आपल्याला उठायचं. अमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला छोटासा आपल्या देवघराच्या समोर एक हवन करायचा, म्हणजे अग्नी पेटवायचा आहे. त्या अग्नीवर प्रत्येक मणी आपल्याला एक हातामध्ये घ्यायचं, स्वाहा, आणि त्या अग्नीमध्ये टाकायचा. हे जे आपण सेवा केलेल्या 16 मणी त्या डब्यात ठेवलेत, त्या डब्यातला एक मणी काढायचा आणि अग्नीमध्ये टाकून स्वाहा, परत दुसरा घ्यायचा, परत हातामध्ये घ्यायचा आणि स्वाहा, असं करून आपल्याला त्या अग्नीमध्ये एक मणी टाकायचा. हे अमावस्याच्या दिवशी, लक्ष्मीपूजनच्या दिवशी ही 8 दिवसाची सेवा आहे. म्हणजे कालाष्टमी ते लक्ष्मीपूजनपर्यंत ही सेवा म्हणजे अमावस्याच्या दिवशी संपते. या दिवशी आपल्याला छोटासा हवन करून याची सांगता करायची आहे आणि दररोज ही आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे. तर मंडळी, ही सेवा आवडली असेल ती एक विनंती आहे तुम्हाला, खूप मेहनत लागली, एक लाईक करा, शेअर करा. जय माता दी लिहायला विसरू नका. हॅप्पी दिवाळी.